हॅलो फ्रेंड्स, तर इकडे चालली माझी आवरावर आणि आता बाहेर जायचं आहे. बाहेर जाण्याचं कारण म्हणजे लाडूबाईच्या बालमैत्रिणी आलेल्या आहेत, बालपणीच्या मैत्रिणी अगदी. तर मलाही माझ्या मैत्रिणींची आठवण झाली, तर म्हटलं चला कुठेतरी बाहेर नेऊया यांना. तर आम्ही निघालो आता पेरूच्या वाडीत, आणि पेरूच्या वाडीत जर का तुम्ही गेले नसाल तर नक्की जा. खूप छान आहे, अगदी सगळ्यांसाठी आहे. मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळे साधनं आहेत त्या ठिकाणी. आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेजणं खूप छान अगदी आनंदात तिकडे एन्जॉय करतात. तर इकडे नराजने गेम खेळला आहे आणि त्याला स्पिनर पण लागलेला आहे. तर स्पिनर घेतल्यानंतर तो म्हटला की आता VR पण मला खेळायचं आहे. तर इकडे रिजनेबल रेट आहेत, अगदी सगळ्यांना परवडणारे. तर खूप जास्त काही रेट नाही आहेत, तर त्यामुळे आपल्याला जो परवडतो त्या रेटने आपण खेळू शकतो. आणि खूप मज्जा आली. कोणी उभं राहून खेळलं आहे VR, तर कोणी बसून खेळलं आहे. तर या ठिकाणी त्यांनी एन्जॉय केल्यानंतर निघालो पुढे. आणि त्यांच्या इकडे ना मिसळपाव पण खूप छान मिळतो. त्यानंतर आईस्क्रीम, पेरूची आईस्क्रीमची पेरूची आईस्क्रीम, नंतर पेरूचा चहा. त्यानंतर बघा ह्या माकडाला ना वर चढायचं होतं, पण वर काही चढता येईना. त्यानंतर कसाबसा चढला, थोडीशी शायनिंग मारली, फोटोशूट केलं आणि माकडाला उतरताच येईना. मग मारली उडी टुणकण. आता तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितलाच आहे, तर सबस्क्राईब करून जा. भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत. बाय.